खाली वडसावित्री पौर्णिमा झाली होती. मग आम्ही पूजायला गेलो, किती 4-5 जणी गेलो होतो. मग गेल्यावर आम्ही काय करायचं, पहिलं इकडं जुन्यावाडाला जायचं, पण आता काय झालं, दुसरीकडे गेलो होतो. मग इथं एक लग्न झालं होतं, नवीन होती, म्हणून तिनं काय म्हणली, ताई आपण इकडंच जाऊ नवीन त्याच्याकडे, दुसरीकडे इकडे जायचं, तिकडे गेलो आम्ही. मग तिथे गेल्यावर इकडच्या ओळखीचे ते सगळेजण, इकडचे कुणीच ओळखीचं नव्हतं. मग त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो. मग झालं 4-5 जणीने वडाची पूजा केली. मग 5 जणीची वटी भरायची असते आमच्या इकडं. मग आम्ही 4-5 जणीने वटी पण भरलो. मग एक सबस्क्रायबरनं म्हणलं मला, आणि तुमचं आता लग्न झाले का म्हणलं मला. मी म्हणलं नाही, माझं नाही व्हायला, ह्याचं झालेला आहे. मग तुम्ही, तर माझं आता लग्न व्हायला नाही. माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले. मला 15 वर्षाचा एक मुलगा आहे, म्हणजे 15 नाही, 16 वर्षाचा मुलगा, आणि एक आहे ती 13 वर्षाचा, आणि माझी मुलगी आहे ती 8 वर्षाची. अशी मला 3 मुलं आहेत. आणि माझं लग्न माझ्या लग्नाला 20 वर्ष झालेलं आहे कंप्लीट. तर मला खरंच आणि पण हसू झालं. मी ह्यांना म्हणलं होतं मला असं सबस्क्रायबर भेटलं होतं. आणि म्हणजे जवळपास जवळजवळच गाव आहेत आमच्या इकडं, म्हणजे असं छोट्या छोट्या अंतरावर गाव आहेत. मग तिथून असं ओळखीचं निघालं, एखाद्यानं बघितलं होतं त्याची व्हिडिओ. मग विचारलं, मनाला खरंच खूप छान वाटलं मला ऐकून. आणि मला बरेच जण म्हणतात की तू का तुझ्या मोठ्या मुलाची बहीणच दिसतीस, आई वाटत नाही म्हणून बरेच जण म्हणते. तर पण अनवळखी भेटल्यानं आणि सबस्क्रायबर पुन्हा आणखी त्यातून मेकअप केल्याला एवढं छान वाटलं की तसंच. म्हणून मी ह्यांना चिडवलं, बघा मला असं म्हणतात म्हणलं. आणि माझे आहो का माझ्याहून 9 वर्षानं मोठे होते. मग त्यांना म्हणलं तुम्ही असं कधीच म्हणत नाव म्हणलं, बघा पण मला असं म्हणलं तर खरंच. आणि वडसावित्री पौर्णिमा माझी त्या दिवशी खरंच प्रेशर गेली होती. आणि मनामध्ये पण खूप छान वाटलं मला त्या ताईंनी म्हणल्याबद्दल. ताई धन्यवाद. खरंच कोणीतरी म्हणणार पाहिजे, त्याच्यासाठी मनाला समाधानी भेटत नाही ना.